सामान्य जनतेचा आपल्या पक्षाला प्रचंड पाठिंबा आहे। 2029ला आपली सत्ता येईल असा आत्मविश्वास राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे। वांद्रे वरळी सागरी सेतूच्या पथकरातून MSRDCला 4044 कोटींचा महसूल मिळणार आहे। या संकलनासाठी महामंडळानं नव्या कंपनीचा शोध सुरू केला। सागरी सेतूचा सरासरी पथकर 160 रुपये प्रति वाहन आहे। तो वसूल करणाऱ्या कंपनीचं कंत्राट 2 महिन्यात संपत असल्यानं MSRDCनं नवा कंत्राटदार नियुक्त करण्याची निविदा काढली। नाशिकमधील राहुल धोत्रेच्या हत्याकांड प्रकरणातला आरोपी असलेले भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे अद्याप हाती लागला नाहीये। दरम्यान पुढच्या 3 दिवसात निमसेला अटक न केल्यास संपूर्ण वडार समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा काढू असा इशाराच धोत्रे कुटुंबियांनी दिला। यवतमाळच्या उपवन संरक्षक कार्यालयातील वनसर्वेक्षक सुमित अक्कलवार याला लाचलुचपत विभागानं रंगेहात पकडलं। शेतसर्वेमधील त्रुटी आणि सीमांकन अहवाल देण्यासाठी 15,000ची लाच मागितली होती। दरम्यान या प्रकरणाबाबत अक्कलवार यांची चौकशी सुरू आहे। हैदराबाद गॅझेटच्या नोंदीवरून कुणबी दाखले देण्याच्या GRला आव्हान देण्यात आलंय। ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात GRला आव्हान दिलं। जानेवारी 2024 मध्ये दाखल याचिकेत सुधारणा करण्याची न्यायालयानं परवानगी दिली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी एकनाथ खडसेंचं कौतुक केलं। एकनाथ खडसे यांचा मी आदर करतो, ते वेगवेगळ्या विषयांची मांडणी करतात, त्याचा मला हेवा वाटतो असं शिंदेंनी म्हटलंय। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील देवठाणा इथं तलावाच्या भिंतीला मोठं भगदाड पडलं। त्यामुळे या तलावातून सतत पाणी वाहतं। मुसळधार पावसामुळे हा तलाव 100% भरला असून कधीही फुटण्याचा धोका निर्माण झालेला आहे। त्यासाठी या तलावाची दुरुस्ती करावी अशी मागणी होतीये। अमरावतीतील 56 पाणी प्रकल्पात 85% जलसाठा उपलब्ध झालाय। जिल्ह्यात संततधार पाऊस झाल्यानं धरण क्षेत्रातील जलसाठ्यात मोठी वाढ झाली। त्यामुळे अमरावतीकरांची पाण्याची चिंता मिटली आहे। छत्रपती संभाजीनगरातील जायकवाडी धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे। त्यामुळे 21 दिवसांनंतर जायकवाडीतून विसर्ग बंद करण्यात आला, तर धरणाचा पाणीसाठा 98% आलाय। अक्कलकोटसह सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात पुरानं थैमान घातलं। या पूर परिस्थितीची आणि नुकसानाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिली आहे, अशी माहिती आमदार सचिन शेट्टी यांनी दिली। मुख्यमंत्र्यांनी मदतीचं आश्वासन दिल्याचं शेट्टींनी सांगितलंय। पश्चिम विदर्भात मुसळधार पाऊस झालाय। पावसामुळे वर्धा नदीला पूर आला। गेल्या 3 महिन्यात भोयेगाव येथील वर्धा नदीवरील पूल 6 वेळा पाण्याखाली गेला। हा पूल चंद्रपूरच्या औद्योगिक क्षेत्राला जोडणारा असल्यानं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। यंदाची दसरा दिवाळी पावसातच जाण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। देशभरातील हवामानात बदल होण्याचे संकेत हवामान विभागानं दिलेत। 17 सप्टेंबर दरम्यान राजस्थानातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते। यावर्षी 22 सप्टेंबर नंतर उत्तर पश्चिम भारतातून मान्सूनच्या परतीला सुरुवात होईल। हा प्रवास सुरू झाल्यानंतर काही दिवसात त्याचा प्रवास खोळंबू शकतो। इंडोनेशियाच्या बालीमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं। पुरामुळे अनेक भाग जलमय झाले, तर देनपसारमध्ये 2 इमारती कोसळल्याची घटना घडली। तर पुरामुळे आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून 200 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। भंडारा जिल्हा परिषदेसमोर भीक मागो आंदोलन करण्यात आलं। जिल्हा रोजगार सेवकांनी लोकगीत गात हे आंदोलन केलं। तब्बल 7 महिन्यांपासून रोजगार सेवकांचं मानधन थकीत असल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। चंद्रपुरात ओबीसी सेवा संघाकडून बैठक आयोजित करण्यात आली आहे। मराठा समाजाच्या ओबीसी घटकामधील संभाव्य समावेशाविरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला। या संदर्भात ऑक्टोबर महिन्यात नागपुरात मोर्चा निघणार आहे। या मोर्चा संदर्भातील जनजागृतीसाठी ओबीसी सेवा संघानं बैठक आयोजित केली आहे। जळगावात सर्व शेतकरी संघटना आपल्या मागण्यांसाठी 17 सप्टेंबरला शेतकरी जन आक्रोश मोर्चा काढणार आहेत। यात महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष सहभागी होणार आहेत। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शेती अभ्यासक, वैज्ञानिक, शेतकरी नेते तसंच महाविकास आघाडीतल्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। केळी, कापूस मालाला भाव मिळावा यासह शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांसाठी मोर्चा काढला जाईल। सांगलीतल्या तासगावात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला।
विटा कवठे महाकाळ महामार्ग बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी हा मोर्चा काढला। बाधित क्षेत्राचा संपूर्ण मोबदला द्यावा, अन्यथा शेतात पाय ठेवू देणार नाही असा इशारा दिला आहे। नाशिकच्या चांदवडमध्ये प्रहार शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होतीये, त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदे फेकत ठिय्या आंदोलन केलंय। नाफेड एनसीसीएफच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतंय असा आरोपही करण्यात आलाय। पुण्याच्या मुळशीमधील प्रशासनाच्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला। महसूल विभागानं लवळे गावातील एका शेतकऱ्याच्या जमिनीची मोजणी नियमबाह्य पद्धतीने केल्याचा आरोप केलाय। या न्यायाविरोधात शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिलाय। जळगावात ग्रामरोजगार सहाय्यक यांच्या वतीनं ठिय्या आंदोलन केलंय। थकीत असलेले 11 महिन्यांचं मानधन द्यावं, ग्रामरोजगार सहाय्यक पद कमी करू नये या मागणीसाठी आंदोलन केलं। यावेळी मागण्यांबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निवेदन दिलं। एशिया बुक इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी संभाजीनगरातील 75,000 विद्यार्थी सामूहिक गायन करणार आहेत। मुक्ती संग्राम दिनानिमित्त 17 सप्टेंबरला हे विद्यार्थी सामूहिक गायन करतील। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, पालकमंत्री संजय शिरसाट उपस्थित राहणार आहेत। आग लागून नुकसान झालेल्या इंदापुरातील व्यावसायिकांनी मंत्री भरत गोगावले यांनी मदतीचा हात दिला आहे। 3 व्यावसायिकांना प्रत्येकी 50,000 रुपये तर एकाला 25,000ची रोख रक्कम मदत म्हणून दिली। यावेळी गोगावलेंनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन व्यापाऱ्यांना दिलासा दिला आहे। अंबरनाथ नगरपालिकेचे अग्निशमन विभाग प्रमुख आणि आणीबाणी विभाग प्रमुखांना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदकानं सन्मानित करण्यात येणार आहे। त्यांच्या कर्तव्यदक्ष, उत्कृष्ट आणि निष्ठावान सेवेसाठी हे पदक घोषित झालं, त्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। मावळमध्ये सुगम संगीत स्पर्धेच्या स्पर्धकांसाठी कार्यशाळेचं आयोजन केलं। स्पर्धेच्या दृष्टीनं स्पर्धकांना मार्गदर्शन मिळावं आणि स्पर्धकांचं दर्जेदार सादरीकरण व्हावं या उद्देशानं कार्यशाळेचं आयोजन केलंय। यामध्ये 150 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते। ओडिशाच्या पुरीमधील समुद्रकिनारी प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी नेपाळमधील परिस्थितीवर वाळूशिल्प साकारलं। वाळूशिल्पातून नेपाळमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रार्थनाही केली आहे। बारामतीच्या पारवडीत किरकोळ कारणावरून खून केल्याची घटना घडली आहे। आमच्या जागेत बाथरूम का बांधलं म्हणून पुतण्याला मारहाण करण्यात आली। यात पुतण्याचा जीव गेलाय। या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय। बँक फसवणूक प्रकरणातील आरोपी मुनव्वर खानला भारतात आणण्यात आलं। खानला कुवेतमधून भारतात आणण्यात आलं। सीबीआय आणि इंटरपोलनं संयुक्तपणे ही कारवाई केली। मुनव्वर खाननं 2011 मध्ये बँक ऑफ बडोदाची फसवणूक केली होती। अहिल्यानगरातील संगमनेरमध्ये कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी बाजारपेठेतून भिंड काढली। या आरोपींनी एका दुकानात घुसून 2,60,000चा मुद्देमाल लुटला होता। दुकानदाराच्या फिर्यादीवरून संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। नाशिकमध्ये एका नराधमानं रस्त्यानं जाणाऱ्या 9 वर्षीय मुलीला अडवून तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला। या प्रकरणात न्यायालयानं नराधम आरोपी ज्ञानेश्वर उर्फ बाबा पाटील याला दोषी ठरवलंय, तर न्यायाधीशांनी आरोपीला 7 वर्षांची सक्त मजुरी आणि 50,000च्या दंडाची शिक्षा सुनावली। नाशिकच्या मालेगावात नागरिकांची फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना सायबर पोलिसांनी अटक केली आहे। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला सांगून हे चोरटे नागरिकांची फसवणूक करत होते। या प्रकरणात आरोपींवर कारवाई करून त्यांच्याकडनं 3 लाख रुपये जप्त करण्यात आले। अंबरनाथमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी अटक केली आहे। यात 3 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे। कल्याण पोलिसांनी ही कारवाई केली। या बांगलादेशींचा ड्रग्ज विक्री आणि इतर अनैतिक धंद्यांमध्ये सहभाग आढळल्याची चर्चा आहे। जालन्यातील बसस्थानक परिसरात असणाऱ्या एका लॉजवर पोलिसांनी छापा टाकला। यावेळी लॉजच्या मॅनेजरसह 3 पुरुषांना अटक करण्यात आली आहे, तर पोलिसांनी 4 महिलांची सुटका केली। या प्रकरणात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। नेपाळमधील तुरुंगातनं पळून गेलेल्या सुमारे 60 कैद्यांना एसएसबीकडनं पकडण्यात आलं। भारत नेपाळ सीमारेषेवर या फरार कैद्यांना अटक करण्यात आली आहे। हिंसक आंदोलनाच्या दरम्यान 25 पेक्षा जास्त तुरुंगांमधून सुमारे 15,000 कैदी फरार आहेत। नेपाळमधील काठमांडूच्या त्रिभुवन विमानतळावर लोकांची मोठी गर्दी आहे।
नेपाळमध्ये मोठ्या संख्येने भारतीय पर्यटक अडकलेत. विमानतळ उघडल्यानंतर भारतीय पर्यटक स्वदेशात परतण्याच्या तयारीत आहेत. मध्य रेल्वेवर 17 लाख विना तिकीट प्रवाशांकडून 100 कोटींचा दंड वसूल केला. ऑगस्ट महिन्यात 2,76,000 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. यंदा विना तिकीट प्रवाशांच्या संख्येत आणि दंडाच्या रकमेत वाढ झाली आहे. जालन्यात दुचाकी चालवणाऱ्या 194 अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्यात आली. ही सर्व मुलं 18 वर्षांखालील आहेत. वाहतूक पोलिसांनी या मुलांवर कारवाई करत मुलांच्या पालकांकडून 6,38,000चा दंड वसूल केला आहे. जळगावच्या पारोळ्यात पोलिसांनी कारवाई करत 13 लाखांचं अफू जप्त केलं. पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. निवडणूक आयोग देशभरात मतदार यादी पडताळणी करणार आहे. महाराष्ट्रातही सखोल मतदार यादी पडताळणी करण्यात येणार आहे. मनपा झेडपी निवडणुकांच्या आधीही पडताळणी होणार असल्याचं समजतंय. बिहारनंतर देशभर आता ही प्रक्रिया होणार आहे. संभाजीनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या 552 हरकती आणि सूचनांवर सुनावणी पार पडली. यावेळी प्रभाग रचनेतील नकाशे आणि व्याप्तीमधील विसंगती हा सर्वात मोठा आक्षेप असल्याचं समोर आलं. मराठवाड्यातील 5 महापालिका, 8 जिल्हा परिषदा, 52 नगरपालिका आणि 76 पंचायत समितीच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं ईव्हीएम तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या. मात्र 3,500 ईव्हीएम बिघडल्याचं आढळल्यानं त्या सर्व मशीन दुरुस्तीसाठी पाठवण्यात आल्या. श्रावण आणि गणेशोत्सवातील भाजीपाल्याची स्वस्ताई पितृपंधरवड्यानं संपुष्टात आणली. 2 आठवडे बाजारभाव तेजीत राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी 640 वाहनांमधून 2500 टन भाजीपाल्याची आवक झाली. पुण्यातील बाजारात फुलांची आवक कमी झाली आहे, तर फुलांच्या दरातही घट झाली. त्यामुळे वाहतूक खर्च देखील निघत नसल्यानं बाजारात कमी प्रमाणात फुलं विक्रीस आणण्याचं आवाहन व्यापाऱ्यांनी केलं आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी शिर्डीमध्ये साईंच्या समाधीचं दर्शन घेतलं. खट्टर यांचा संस्थांकडून सत्कार करण्यात आला. समाधीच्या दर्शनानं मनाला शांती मिळाल्याचं खट्टर यांनी म्हटलं. जालन्याच्या मानेगाव जिल्हा परिषद शाळेसमोर गावकऱ्यांनी आंदोलन केलंय. शाळेतील शिक्षकांची बदली रोखण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. नागावडे नावाच्या शिक्षकांनी शाळेचा कायापालट केल्याने शिक्षणाचा दर्जा सुधारलाय. त्यामुळे गावकऱ्यांकडून नागावडेंची बदली रोखण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. कोल्हापूरच्या कळंबा जेल परिसरातल्या LIC कॉलनीत घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय, तर 2 लहान मुलांसह 4 जण जखमी झाले. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि गुंडांमध्ये चकमक झाली. यामध्ये गँगस्टर रोहित गोदाराचा शार्प शूटर जखमी झाला. त्या गुंडाला पोलिसांनी अटक केली आहे. यूपीच्या उज्जैनमध्ये प्रशासनानं बुलडोझर कारवाई केली आहे. बेगम बाग कॉलनीतील 5 भूखंडांवर बांधलेली 11 बेकायदेशीर घरं पाडण्यात आली आहेत. या कारवाई दरम्यान 50हून अधिक पोलीस अधिकारी आणि जवान, पालिका कर्मचारी तैनात करण्यात आले होते. राष्ट्रपती भवनात उद्या उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. 67 वर्षीय राधाकृष्णन यांनी 452 मतं मिळवत इंडिया आघाडीच्या व्ही सुदर्शन रेड्डींचा पराभव केला. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं आणि केंद्रीय यंत्रणांनी एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला. दिल्ली, झारखंड, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातनं 5 संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. यांच्याकडनं लॅपटॉप आणि शस्त्र जप्त केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉरिशसचे पंतप्रधान राम गुलाम यांच्यासह वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार झालेली आहे. यानंतर पंतप्रधान मोदींनी वाराणसीत रोड शो केला. तर वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र राम गुलाम यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये शिष्टमंडळ स्तरावरची द्विपक्षीय चर्चा झाली. यामध्ये आर्थिक सहकार्य आणि पर्यटन यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. नाशिकमध्ये 9 दिवसात डेंग्यूचे 42 रुग्ण आढळले. शहरात डेंग्यूसह इतरही साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
औषध आणि धूर फवारणीचा ठेका दिलेल्या कंपनीकडनं फवारणी केली जात नसल्यानं साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली। त्यामुळे महापालिकेच्या मलेरिया विभागानं कंपनीला 1,09,000चा दंड ठोठावलाय। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडीमध्ये अज्ञात चोरट्यांनी महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला। यावेळी चोरट्यांना एटीएम मशीन पूर्णपणे फोडता न आल्यानं चोरट्यांचा हा चोरीचा प्रयत्न फसलाय। एटीएम फोडण्याचा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झालाय। वाशिमच्या कारंजात शिक्षक दाम्पत्याच्या घरावरील दरोड्याचा प्रयत्न फसलाय। शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे दरोड्याचा प्रयत्न फसला। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोडेखोरांची कार चित्रित झाली आहे। या कारचा नंबर बनावट असल्याचं पोलीस तपासात समोर आलं। नाशिकच्या सिन्नरमध्ये मोबाईल हिसकावून पळणाऱ्या चोरट्यांना 8 तासात पोलिसांनी ताब्यात घेतलं। सिन्नर पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली। या चोरट्यांवर सिन्नर, श्रीरामपूर आणि कोपरगाव इथल्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। नाशिक पेठ महामार्गावरील सावळ घाटात धावत्या वाहनांवर चढून मालाची लूट करणाऱ्या टोळीला दिंडोरी पोलिसांनी जेरबंद केलं। एकूण 8 आरोपींना ताब्यात घेतलं। त्यांची कसून चौकशी केली असता प्रवासी वाहनांचीही लूट केल्याची माहिती आहे। अहिल्यानगरच्या न्यू आर्ट्स या महाविद्यालयात 2 दिवसीय राज्यस्तरीय युवा साहित्य आणि नाट्य संमेलनाला सुरुवात झाली। यावेळी या संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रशांत भालेराव, अभिनेत्री गौरी देशपांडे यांच्यासह राज्यभरातून आलेले कवी, साहित्यिक आणि नाट्यकर्मी उपस्थित होते। यवतमाळच्या झरी जामणी तालुक्यातील कोडपा खिंडीत अवैध उत्खननाच्या तक्रारी येत आहेत। तर या गौण खनिजाच्या अवजड वाहतुकीमुळे झरी ते दिग्रस गावापर्यंतचा रस्ता खराब झाल्यानं नागरिकांनाही त्रास होतोय। शेतामध्ये 20 मीटरपेक्षा जास्त खोदकाम करून ब्लास्टिंग केलं जातंय। यावर कारवाईची मागणी होती। मुंबई महापालिका रुग्णालयामध्ये उंदीर पकडा मोहीम राबवली जाते। नायर, सायन, केईएम आणि जेजेसह इतर रुग्णालयांमध्ये स्वच्छता आणि रुग्णांच्या सुरक्षेला प्राधान्य देत उंदीर पकडा मोहिमेला सुरुवात झालेली आहे। अलिबाग इथल्या शासकीय मूकबधीर विद्यालयाचं बांधकाम 4 वर्षांपासून अर्धवट आहे। त्यामुळे भाड्याच्या जागेत शाळा चालवली जाते। ही जागा अपुरी असल्यानं अनेक गैरसोयींना विद्यार्थ्यांना शिक्षकांना सामोरं जावं लागतं। प्रशासनाच्या दिरंगाईमुळे भाड्याच्या शाळेतच शिक्षण घेण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे। वाशिम बायपासवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते। या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी आणि वाहन चालक हैराण झाले। त्यामुळे प्रशासनानं या समस्येवर लक्ष घालावं अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत 3,472 कोटींचा करार केला। नरिमन पॉइंट इथल्या भूखंडावर आरबीआय आपलं नवं कार्यालय संकुल बांधणार आहे। त्यामुळे हा करार मुंबईतील सर्वात मोठ्या भूखंड व्यवहारांपैकी एक मानला जातो। मुंबईमधील नायगावच्या बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाने वेग घेतलेला आहे। त्यामुळे म्हाडा अधिकाऱ्यांनी नायगावच्या 10 चाळीतल्या रहिवाशांना पुढच्या 1 ते 1.5 महिन्यात घरं रिकाम्या करण्याच्या सूचना दिल्यात। मात्र भाडे करार आणि वाढीव भाडं दिल्याशिवाय घरं रिकामी करणार नाही असा इशारा रहिवाशांनी दिला आहे। नाशिक महापालिकेच्या कर आकारणी विभागानं 750 कोटींच्या घरपट्टी वसुलीसाठी अभय योजना लागू केली। या योजनेचा 4,500 ग्राहकांनी 98,84,000च्या दंडमाफीचा लाभ घेतला। त्यामुळे 10 दिवसातच 3,23,00,000ची वसुली झाली। नवी मुंबईच्या सीबीडी ते ऐरोली दरम्यान 22 ठिकाणी पे अँड पार्किंग सुरू होणार आहे। यासाठी वाहनतळ व्यवस्थापन आणि परिचालनासाठी निविदा मागवल्यात। यात 1,000 दुचाकी आणि 2,500 चारचाकी वाहनं उभी करण्याचे नियोजन आहे। अटल सेतूवर मोठ्या प्रमाणामध्ये ओव्हर स्पीडिंग सुरू आहे। वाहनं ताशी 150 किलोमीटरपेक्षा जास्त वेगानं जात असल्याचं निदर्शनास आलं। मात्र संबंधितांना नंतर कोणतंही चलान जारी झालं नसल्याचं समजलं। एकूणच यामुळे वाहतूक व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। नाशिकच्या येवल्यातील तारूर रेल्वे स्टेशनवर मनमाड धर्माबाद एक्सप्रेसला थांबा सुरू करण्यात आला। त्यामुळे मनमाड धर्माबाद एक्सप्रेसचं तारूर रेल्वे स्टेशनवर जल्लोषात स्वागत करण्यात आलं। ही एक्सप्रेस संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड या जिल्ह्यांना जोडते। दुर्गा पूजा आणि दिवाळीसाठी कोकण, केरळात जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेनं विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला। यामध्ये एलटीटी तिरुवनंतपुरम नॉर्थ विशेष ही गाडी 25 सप्टेंबर ते 26 नोव्हेंबरच्या दरम्यान दर गुरुवारी धावणार आहे। तर प्रत्येक शुक्रवारी एलटीटी सावंतवाडी रोड ही विशेष गाडी 17 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान धावणार आहे।
यंदाच्या गणेशोत्सव काळात मध्य आणि पश्चिम रेल्वेकडनं चालवण्यात आलेल्या गणपती विशेष ट्रेनमध्ये 14,46,00,000ची कमाई झाली। मुंबई कोकण मार्गावर 382 विशेष एक्सप्रेस धावल्यात, त्यातून 2,13,000 प्रवाशांनी प्रवास केला। नाशिकमध्ये 9 दिवसात डेंग्यूचे 42 रुग्ण आढळले। शहरात डेंग्यूसह इतरही साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। औषधं आणि धूर फवारणीचा ठेका दिलेल्या कंपनीकडनं फवारणी केली जात नाहीये, त्यामुळे साथीच्या आजारात वाढ झालेली आहे। मलेरिया विभागानं कंपनीला 1,09,000चा दंड ठोठावला। साताऱ्यातील पाटण तालुक्यात नाटोशी इनामवाडी परिसरात अजगर दिसलाय। यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। प्रशासनानं सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानातील 3 वाघ कर्नाटकच्या शिवमोग्गा या प्राणी संग्रहालयाला दिले जाणार आहेत। त्या बदल्यात तिथून सिंह, अस्वल आणि कोल्ह्याची जोडी छत्रपती संभाजीनगरमध्ये आणली जाईल। यासाठी 18 सप्टेंबरला महापालिकेचे अधिकारी शिवमोग्गा प्राणी संग्रहालयामध्ये जातील।